हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये झटपट तयार होणारी कुरकुरीत रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हा पीठ घरी तयार केलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून त्याला फॅन खाली सुकवून मग गिरणीवरून आणलेला हा पीठ आहे। तुम्ही विकत आणलेलं पीठ घेतलं तरीही चालेल। तर इथे 1 कप तांदूळ पिठासाठी 1च कप पाण्याचा वापर करणार आहे। तर एका कढईमध्ये 1 कप पाणी घालायचं सारख्या प्रमाणामध्ये। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्येच 1 चमचा तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार। आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1 कप घेतलेला पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप तांदूळ पिठासाठी 1 कप पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। कमी किंवा जास्तही घेऊ नका। आता गॅसची फ्लेम बंद करायची, व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी असं साईडला सोडून द्यायचं आहे, म्हणजे वाफ निघेल। तर 10 मिनिटे झालेली आहेत। पाहूयात छान थंड झालेलं आहे पीठ। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात। त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे फ्लेवरसाठी। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद घातलेली आहे। ओवा घालायचा आहे अर्धा चमचा, छान असा फ्लेवर येतो ओव्यामुळे सुद्धा। भरपूर असा कोथिंबीर घालायचा आहे। सोबतच कढीपत्ता घालणार आहे मी, त्याला छान असं तुकडे करून घ्यायचे म्हणजे फ्लेवर छान येईल। मीठ तर आपण अगोदरच पाण्यामध्ये वापरलेला होता। आता सर्व पीठ एकजीव करून घेऊन मळून घ्यायचं आहे मस्त असं। तुम्हाला जर थोडा कोरडा वाटत असेल पीठ तर गरम पाण्याचा हात घेतला तरीही चालेल। थोडं शिंपडून घ्यायचं आहे गरम पाणी, थंड पाणी वापरू नका। तर मला थोडा असं कोरडा पीठ वाटत होता, त्यामुळे मी थोडं गरम पाण्याचा हात घेतलेला आहे। एकदम जास्तही पाणी वापरू नका, थोडं हात घ्यायचं आहे गरम पाण्याचं आणि मळून घ्यायचं आहे पीठ एकसारखं असं। चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर छान असं पीठ मळून झालेलं आहे। पाहू शकता सॉफ्ट पीठ मळून झालेलं आहे छान। आता अशा पद्धतीने गोळा तयार करायचा एकसारखा आणि यावरती झाकण लावून 5 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं। तर 5 मिनिटानंतर पाहूया पीठ छान असं सेट झालं। यामधून थोडा गोळा तोडायचा आणि याला बॉल बनवायचा आहे। अशा पद्धतीने बॉल तयार झाल्यानंतर थोडं रोल करायचं आहे आणि त्याला चपटं करून घ्यायचं, म्हणजे अंड्याचा आकार द्यायचा आहे। आणि याला एका प्लेटमध्ये साईडला ठेवायचं। सारख्या पद्धतीने थोडा गोळा तोडून घ्यायचा आहे, त्याचं बॉल तयार करायचं। त्याला असं रोल करायचं थोडंसं आणि वरून प्रेस करायचं। अशा पद्धतीने सर्व मी आकार देऊन घेणार आहे आणि आकार आपल्याला जमेल तेवढं पातळ द्यायचं आहे। पातळ आकार केलं की छान कुरकुरीत होते आपली रेसिपी, एकदम परफेक्ट कुरकुरीत होत असते। त्यामुळे जेवढं जमेल शक्य तेवढं पातळ आकार देऊन घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी छोटे छोटे गोळे तयार करत सर्व आकार देऊन घेणार आहे। तर पाहू शकता दिसायला जेवढे भारी मस्त बनवायलाही तेवढेच सोपे आहेत। तर अशा पद्धतीने सर्व आकार देऊन झालेले आहेत। आता गॅसवरती कढई ठेवली, तेल छान गरम झालं की तेलामध्ये एक एक आकार सोडून घ्यायचा आहे। कढईमध्ये जमतील तेवढे इथे मी सोडून घेणार आहे आणि याला 1 मिनिटापर्यंत हलवून घ्यायचं नाही, नाहीतर तुटू शकतात। तर 1 मिनिटानंतर मी याची साईड चेंज करून घेते। तर इथे 1 मिनिट झालेला आहे पाहू शकता। आता याची साईड चेंज करून घ्यायची आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। दिसायला जेवढे भारी बनवायला तेवढेच सोपे आणि खायला एकदम कुरकुरीत होतात। हे नक्की या पद्धतीने तयार करा, खूप आवडतील। तर पाहू शकतात 5 मिनिट याला लागलेलं आहे फ्राय होण्यासाठी। 5 मिनिटानंतर यामधील बुडबुडे थोडे कमी व्हायला लागलेले आहेत। आणखी थोडे बुडबुडे कमी होऊ देणार आहे मी। तर पाहू शकता बुडबुडे छान असं कमी झालेले आहेत, म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नाही। आता याला तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं आहे।
एक्स्ट्रा जो तेल आहे तो झरवून घ्यायचा झाराच्या सहाय्याने आणि टिश्यू पेपरवरती मी सर्व काढून घेणार आहे, म्हणजे एक्सेस ऑइलसुद्धा निघून जाईल। आणि तेल थोडं हीट करून घ्यायचं, थोडं गरम करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायची। आणि 1 मिनिट झाल्याच्या नंतरच याची साईड चेंज करून घ्यायची। छान असा गोल्डन कलर आला आणि तेलामध्ये बुडबुडे कमी झाले की यांनासुद्धा तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं टिश्यू पेपरवरतीच। सोबतच मी कढीपत्तासुद्धा फ्राय करून घेणार आहे फ्लेवरसाठी। आवाज तुम्ही ऐकलाच असेल, एकदम कुरकुरीत झालेली आहे आपली रेसिपी। अशा पद्धतीने वरून थोडा कढीपत्ता भुरकवायचा। ही रेसिपी तयार करून 8 ते 15 दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि सायंकाळच्या चहाच्या वेळेस खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।